मानाचा फेटा गुलाब पुष्प हार देऊन त्यांचा सत्कार होत आहे आणि आकृती शान असणारा फेटा हा त्यांना बांधण्यात येत आहे. शाल श्रीफल फेटा आणि हार देऊन या बालकलाकारांचे कौतुक होत आहे. एलिझाबेथ एकादश मधील चेंडूचं पात्र केलेली ही सायली अतिशय सुंदर अशा प्रकारचं त्या ठिकाणी काम केलेलं आहे. इथे या ठिकाणी सुंदर दिसत आहे फेट्यामध्ये. आपण सर्वांनी मिळून त्यांना शुभेच्छा पण देऊया. या चित्रपटामधील दुसरा कलाकार पुष्कर लोणारकर गण्या पंढरपूरचा गण्या हे पात्र त्याने त्यात केलेलं आहे. त्याचा या ठिकाणी मानाचा फेटा शाल श्रीफळ आणि हार देऊन सत्कार होत आहे. मानाचा फेटा ज्याला बांधला जात आहे गण्या हा अकलूजचा फेटा आहे. एकदा बांधला म्हणजे लवकर निघत नाही. अतिशय वात्रटकार कलाकार आहे हा. सहज बसला तरी एका ठिकाणी नीट बसत नाही. पुष्कर लोणारकरचा पण या ठिकाणी सत्कार संपन्न होत आहे. त्याचबरोबर शिक्षण प्रसारण मंडळाचे ज्येष्ठ संचालक आदरणीय माने गुरुजी ते करण्यास विनंती करतो. सासू जिजामाता प्रशालेच्या सभापती सुलक्षणारी स्वरूपाने त्याचप्रमाणे विद्यार्थी प्रतिनिधी हे पंढरपूरहून आलेले खास बालकलाकार एकादशी दुप्पटखाशी शाळेच्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका तो बाल कलाकार ताट बसला तो सर्व प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांनी आणि विशेष करून आपल्या पाल्याचं कौतुक करण्यासाठी उपस्थित राहिलेले सर्व पालक विद्यार्थी प्रतिनिधी किंवा मार्गदर्शक शिक्षक. मला वाटतं गेल्या 30-40 वर्षापासून त्या शिक्षण प्रशासनाच्या घटनेमध्ये उपस्थित असणारे तिघे नाही उपस्थित आहोत. माने गुरुजी आहेत, देशमुख सर आहेत, मी थोडंसं उशीर आलो. त्यामध्ये जमीन आसमानाचा फरक झालेला आहे. त्यामुळे त्यावेळेच्या विद्यार्थ्यांची विचार करण्याची बौद्धिक पातळी आता विद्यार्थ्यांची बौद्धिक पातळी त्यामध्ये देखील जमीन आसमानाचा बरेच झालेला आहे.
आम्ही लहान असताना लहान माझी बाहुली आम्ही 11वी जाई परत तीच गाणं होतो. पुढचं काय काय आठवतंय का? माझी बाहुली नकटे नागते पद्धत चाललेली आहे. विद्यार्थी शक्ती ही देखील फार मोठ्या प्रमाणामध्ये हेच ओळखून शिक्षण प्रशासनाने आपल्या या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून कैलासवासी शंकरराव मोहिते पाटील सहकार महर्षी यांनी शिवपार्वती वाद्यवृंद स्थापन केलेला होता. त्याच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांना कलेमध्ये सहभागी होता यावं म्हणून प्रयत्न केला होता. परंतु मध्यंतरी काही अडचणीमुळे तो वाद्यवृंद बंद पडला तरी देखील तो उपक्रम आपण आज शिक्षण प्रशासनाच्या विविध शाखांमधून सादर करत आहोत. प्रताप क्रीडा मंडळाच्या वतीनं गेल्या 36 वर्षापासून आपण विविध गुणप्रदर्शनाच्या स्पर्धा आयोजित करत आहोत. यामागचा उद्देश एकच आहे की आपल्या परिसरामध्ये आपल्या संस्थेमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना संधी देण्यासाठी हा प्रयत्न आपण केलेला आहे. हे तर मी पालकांना पहिल्यांदा धन्यवाद देणार आहे की आपण आपल्या विद्यार्थ्यांना या ह्याच्यामध्ये खेळामध्ये असेल किंवा संगीतामध्ये असेल किंवा शालेय जे विविध उपक्रम आहेत त्या उपक्रमामध्ये सहभागी होऊ देत आहे. कारण आज आपण पाहिलं तर जग जवळ चाललेल्या माणसं लांब चाललेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये पालकाचा उद्देश एकच असतं की आपला मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, इंजिनियर झाला पाहिजे, त्यांना चांगलं काय कॉम्प्युटर काय म्हणायचं आहे का कॉम्प्युटरचं काय म्हणायचं त्याला मराठीत काय म्हणायचं काय गणक त्या असे उपक्रम आपण या आपल्या परिसरामध्ये राबवत आहोत. पालकांनी मी मागे सांगितलं विषय थोडा बदलला की पालकांना वाटतं की आपला मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, इंजिनियर झाला पाहिजे आणि त्या विद्यार्थ्याच्या मनावर आपण इतका आपल्या अपेक्षा हे लादत असतो किंवा तुम्ही हेच झालं पाहिजे. मुलाला इंजिनियर व्हायचं नसते, कुठं कलाकार व्हायचं असतं. प्रत्येकाला वाटतं आपल्याला मुलगा असा पण आपण बघितलं आता इथं गाणं आहे मुलींनी चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे. आज आपल्याला देशामध्ये अनेक अशा मुली पुढं चाललेल्या आहेत. सांगायला मग तिचा अर्थ आहे की या मुलांच्या कलागुणांना संधी देण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. मला वाटतं संगीत, खेळ आणि आणखी दुसऱ्या ज्या कला आहेत त्या कला ह्या माणसाच्या जीवनामध्ये वेगळंपण निर्माण करणार आहेत, विरंगुळा निर्माण करणार आहेत. आपण जर बघितलं तर कुठलं तणावाची परिस्थिती निर्माण झाली तर एखादं गाणं आपण ऐकत बसलो तर निश्चितपणे आपलं मानसिक जी आहे ते मानसिकता बदलत चालते, शांतता निर्माण होते. ह्यासाठी आपण ह्या विद्यार्थ्यांना आपल्या पाल्यांना या विविध उपक्रमामध्ये सहभागी करावा असं मी विनंती करतो. मला वाटतं मी जेव्हा शाळेत होतो किंवा मागच्या 15 वर्षापूर्वी किंवा मागच्या 5 वर्षापूर्वी एखाद्या शाळेचा उपक्रम असेल, कार्यक्रम असेल, त्या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे एकटे ते प्रेक्षक देत असायचे, बाकी कोणी प्रेक्षक नसायचं. आज मला समाधान वाटलं की हे मधलं परिस्थिती बघितली मधले जागा की आहे जागरूक आहेत पण एक उणीव आहे ह्यात फक्त सगळ्या महिलाच आहेत. पुढच्या वर्षी तुमचे पुरुष पालक पण ह्या कार्यक्रमाला आले पाहिजेत की आपला कलाकार मुलगा काय करतो हे आपल्याला समजलं पाहिजे. महिलांना आता आम्हाला काम असते सगळे पण वर्षातून 2 दिवस आपण आपल्या पाल्यासाठी काढणं गरजेचं आहे. तो आपल्याला सगळा धन्यवाद देतो. आत्ताच मुख्याध्यापकांनी सांगितलं उपक्रम अनेक उपक्रम आपण राबवत आहात. त्यामध्ये हा एक उपक्रम आहे. त्याशी मला गुड मॉर्निंग काय तर म्हटला तुम्ही काय तर म्हटलं गुड मॉर्निंग हां नाही गुड मॉर्निंग काय तर म्हटलं काय तर आता प्रत्येकाला विचार करायचे वेगळे आहे. तुम्ही म्हणला गुड मॉर्निंग, आमच्या डोक्यामध्ये आलं गुड मॉर्निंग आमची ग्रामपंचायत
गुड मॉर्निंग प्रत्येक आमचं असते ग्रामपंचायतीचं. ते आता मोदी साहेबांनी राबवलेलं आहे. मग ते तुम्ही उपयोग करायला पाहिजेत की गुड मॉर्निंगचा ते चांगले उपक्रम राबवतात. मला वाटतं देशमुख सर आपण 30 वर्षापूर्वी संयुक्त परीक्षा घ्यायचं ठरवलं आपण. आणि त्यावेळेस आपल्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये पालकांचा विरोध झाला की ह्या पद्धतीची परीक्षा असू नये. पण आम्ही ठाम होतो. तुम्हाला माहिती आहे, एखादा निर्णय घेतला तर मी सहसा बदलत नाही. वहिनीचं पण ऐकत नसतो कधीच. तर निर्णय घेतला आणि आपण संयुक्त परीक्षा निर्माण केली. त्यापूर्वीची परिस्थिती अशी होती की जे आपल्या निकाल लागत होते, विद्यार्थ्याची क्षमता जी गुणवत्ता होती ते सर्वसाधारणपणे 50%च्या आसपास खाली गुणवत्ता होती. परंतु संयुक्त परीक्षा राबवली आणि आज हे आता मुख्याध्यापकाने माझ्या अभिमानानं सांगितलं की आमच्या 50 विद्यार्थी किती 50च ना एवढ्या मुली 90%च्या वर आल्या. हे सहजासहजी झालेलं नाही. त्यासाठी ह्या माणसांचं मी आहे त्यात सगळ्यांचा प्रयत्न आहे, तुमच्या शिक्षकांचा प्रयत्न आहे. मला वाटतं तिथं आपण ह्या कन्या प्रशाला निर्माण करत असताना पहिल्या वर्षी जुन्या शाळेमध्ये किल्ल्यातल्या शाळेमध्ये कन्या प्रशाला घेतलेली होती. तिथं आम्ही विद्यार्थ्यांना सांगितलं की मुलींना की जावा तिथंच आहे, कोणी जायला तर नव्हतं. पण आता परिस्थिती वेगळी झालेली आहे. शिक्षकांना तरी वाटलं पाठवायला आपण बदली केली तर त्यांना वाटायचं किंवा आम्हाला कसं शिक्षा झाली का म्हणून. माझ्याकडे मी एका शिक्षकाची बदली केली साधाशा मान्य देतात ना कन्या प्रशालेमध्ये, त्यावेळेस नियमाप्रमाणे ते शिक्षक माझ्याकडे आले आणि मला विचारलं दादा माझं काय चुकलं. म्हणजे अशी परिस्थिती मानसिकता त्यावेळेस या कन्या प्रशालेबद्दल होती. परंतु आज हे बदललेले आहे. पण जैन मॅडम तुम्ही नका उड्या मारू, तुमच्यावर बाकी शाळासुद्धा आम्ही आणणार आहे. आता अकला विद्या मंदिर जे आहे ना ते मी दत्तक घेतलं आहे, तुमच्या पुढे जाणार. तुमच्याकडं पहिलेपासून बालवाडीपासून असणारे विद्यार्थी तुमच्याकडे येतात. तिथं आम्ही 8वीतल्यापासून विद्यार्थी नाही. बघा पुढच्या वर्षी अकला विद्या मंदिर आहे का कोण मुख्याध्यापक आहे अकला विद्या मंदिरचं. बघा आम्ही द्याच शब्द तुम्ही मला तोंड कशी पडाल. अकला विद्या मंदिर आणि लक्ष्मीबाई आहे, लक्ष्मीबाई मॅडम आहे ना, जायचं ना पुढं. हां ठीक आहे. तुमचा कार्यक्रम राहिला कालचा माझा याचा दिलगारी व्यक्त करतो. परत मी कार्यक्रम येणार तुमच्या. हां तुमच्या मुलींचं कौतुक करायचं आहे. निश्चितपणे आपण एक चांगला उपक्रम इथं राबवलेला आहे. आत्ताच आपण ह्या उपक्रमामध्ये अनेक अशी गाणं म्हटले. कार्यक्रम पाहत असताना मी प्रत्येक कलाकारांच्या चेहऱ्याचं निरीक्षण करत होतो, अभ्यास करत होतो की काय भावना आहेत. पहिल्या वर्षी ज्यावेळेस आणि मुलींनी कार्यक्रम केला त्यावेळेस एक मानसिकता त्यांच्याकडे दबावाची मानसिकता होती. पण आज कार्यक्रम करत असताना मोकळ्या अंगानं केलं. सगळ्या त्या नव्या नाट्याची नावं माहीत नाही माझ्या, त्या हेमा मालिनी रेखा त्या आमच्या काळच्या नाट्या होत्या असे दिसतात. आता नव्या नाट्य कोण येतात नावं आहे का माहीत? काय माहीत नाही, काय नाव आहेत नव्या? दीपिका पदुकोण. आणखी मला माहीत नाही झाला. ते पण एक पिक्चर बघितला होता कुठलं चेन्नई एक्सप्रेस आणि दोघांनी मिळून बघितला. असे दिसतात. आणि निश्चित आपण आता ज्या हास्य आपल्या चेहऱ्यावर आहेत हास्य कायम राहिलं पाहिजेत. आणि ह्या कलाकारांना मी विनंती करणार आहे, संगीत, चित्रकला किंवा खेळ ह्या ज्या कला आहेत ह्या सहजासहजी प्राप्त होत नाहीत. त्याला अत्यंत मोठा सराव असावा लागतो. ज्यावेळेस वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही सराव केला पाहिजे. गाणं म्हटलं पाहिजे, ती काय वाजवलं पाहिजे, तबला वाजवलं पाहिजे, हार्मोनियम वाजवलं पाहिजे. त्याला काय म्हणत आहे? बोंगो, कॅशिओ हे वाजवत राहिलं पाहिजे. कारण आता आपण ह्या बाहेर पडलो या शालेय जीवनामधून तर सगळं संपतं आहे. हे संपूर्ण देण्याची जबाबदारी आपण त्या आपली जी कला आपण शिकतात त्या पुढं वृद्धिंगत व्हावं असं मी आपल्याला विनंती करतो. आणि सर्व कलाकारांना परत धन्यवाद देतो. आणि हे पंढरपूरचे 2 जोडे गस्टेल तुम्ही काय राहणार ना आता गाणं
कुठलं भजी खाऊ. तरी आम्ही या दोन्ही कलाकारांना विनंती करतो की त्यांचं कुठलं गाणं म्हणणार आहे ते म्हणावं, आम्ही खाली बसतो. आणि आता हा सत्काराचा सगळा कार्यक्रम संपला असं मी प्रशालयाच्या वतीनं जाहीर करतो. परत करू होता बरं, कलाकारा सत्कार करूयात. मी आदरणीय दादासाहेबांना विनंती करतो की या वाद्यवृंदातील जे कलाकार आहेत या कलाकारांचा सत्कार करावा. कुमारी वैष्णवी जामदार, कुमारी आशा कंपली, कुमारी भक्ती जाधव, कुमारी संस्कृती कुलकर्णी, कुमारी संयोगिता पवार, उषा कंपली, रतिका शेलार, पूजा वाघमारे, आकाश काळे, दिशा जामदार, अनिष्का राऊत, उषाने बारवे, ज्ञान स्वामी, भक्ती लंबटकर, आर्या नवले, ऋतुजा जाधव, शेजल अनुश्री रुडकर, अनुप्रिता कुमारी सई पवार, नेहा चव्हाण, आर्या लावण, साक्षी लावण, साक्षी कुलकर्णी, प्राजक्ता सरळ, सिद्धी नवले, समाना काजी, कुमारी कार्तिकी गायकवाड, श्रुती महामुनी आणि कुमारी स्नेहल लाळे. आणि त्याचबरोबर या सर्वच बालकलाकारांना आणि सर्व गीतं जी आहेत आपणासमोर सादर केली, या सर्व गीतं बघण्यासाठी आणि हे बालकलाकार तयार करण्यासाठी त्यांनी खरंच खूप कष्ट घेतलेले आहेत. सर्वांचे संगीत दिग्दर्शक आदरणीय शेलार सर यांचा या ठिकाणी सत्कार दादांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. प्राथमिक विभागाचा पण लवकरच संगीत वाद्यवृंद तयार होणार आहे. त्यातील बालकलाकारांनी आज आपल्या समोर या ठिकाणी 2-3 गीतं पेश केलेली आहेत, त्यांचाही याच्यामध्ये सत्कार होत आहे. त्याचबरोबर त्यांचे संगीत दिग्दर्शक स्नेहा शिंदे मॅडम यांचाही सत्कार या ठिकाणी होणार आहे. रेवा झांबरे, तन्वी पाटोळे, प्रेरणा विभुते, समर्था बांबे, सारंग झांबरे, नमोकार सावळे, यश कोळी, ऋतुया भागवान आणि समीक्षा व्यवहारे. तसेच या संगीत वाद्यवृंदाचे संगीत दिग्दर्शक शेलार सर यांचाही सत्कार आदरणीय दादासाहेबांनी तसेच आदरणीय वहिनीसाहेब आणि आदरणीय दिदींनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. जोरदार टाळ्या शेलार सरांसाठी. त्याचबरोबर मी दादाने विनंती करतो की आमच्या सर्वांच्या विनंतीस मान देऊन हे बालकलाकार या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांच्या पालकांचाही या ठिकाणी श्रीफळ आणि गुलाबपुष्प देऊन सत्कार करावा. नरेंद्र भंडार कवटेकर आणि वहिनी साहेबांनी त्यांनी वर यावं. त्याचबरोबर या ठिकाणी पुष्कर लोणारकरचे आजी आणि आजोबा पण या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. यांनी आमच्या विनंतीस मान देऊन हे बालकलाकार या ठिकाणी या कार्यक्रमास उपस्थित ठेवले आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं हार्दिक आभार मानतो. नरेंद्र भंडार कवटेकर हे दह कवटेकर प्रशाला या ठिकाणी शिक्षक आहेत.
आणि त्याचबरोबर हे आपल्या BEd कॉलेजचे विद्यार्थी पण आहेत. धन्यवाद दादा, धन्यवाद बहिणी, धन्यवाद दिदी. यानंतर आपण सर्वजण ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत आहात ते या ठिकाणी बालकलाकार जे उपस्थित आहेत, झेंडू आणि गण्या, हे एक त्या एलिझाबेथ एकादशीमधील एक सीन आपल्या समोर सादर करणार आहेत. आणि त्याचबरोबर ते दगड दगड गीत त्यांनी सादर करावं असं मी त्यांना विनंती करतो. हे गीत ठीक आहे. सुरुवातीला दगड दगड हे गीत सादर होणार आहे आणि त्यानंतर मग ते त्या सीन मधील संवाद म्हणणार आहेत. हॅलो, हॅलो, दगड दगड सूर्य दगड 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 तारे दगड पृथ्वी दगड 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 सूर्य दगड तारे दगड पृथ्वी दगड आदळली की उल्का दगड ग्रॅव्हिटीचा जोर. घर 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 घर्षण हे गुरुत्वाकर्षण. घर 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 घर्षण हे गुरुत्वाकर्षण. सीन करून दाखवतो. सायली ज्ञानेशचे वाक्य बोलेल आणि मी माझं. ए ज्ञाने, डबड्या साल्या, तू त्या माझ्यावर पुस्तक कशाला दिलं? नव्हतं त्याच्याकडे. अरे मग तुझ्याकडे पण नव्हतं. त्याचं खरं डेंजर वस्तीत आहे, त्याशी बोला जाऊ नकोस. तुझ्याशी पण बोला जाऊ नको, लोक सांगतात आम्हाला. आता मी काय केलंय? शिव्या किती देतोस? तू परत आलास का माझ्या शिव्यांवर सुकडीच्या? सॉरी ताई, आजच्या दिवसातली पहिलीच आहे ना. आणि सकाळची कोणची? फुकणीच्या. आता फुकणीच्या मध्ये काय शिव्या आहे का? फुकणी नसते का चुलीची नसाय. आणि आम्ही इथं दुकान टाकल्यावर चायवाल्या सोबत आणि माझ्या बरोबर एक सीन साजरा करतोय. चायवाल्याची वाक्य गणेश म्हण. ए चाय चाय, ए बांगड्या बांगड्या, ए चाय गरम चाय गरम, ए बांगडा गरम बांगडा गरम, ए गरम चाय गरम चाय, ए गरम बांगड्या गरम बांगड्या. धन्यवाद सायली, धन्यवाद पुष्कर. या ठिकाणी आमच्या विनंतीस मान देऊन आणि आम्हाला ज्या ज्यावेळी चांगलं करायचं असतं ती चांगलं करण्यासाठीचं मार्गदर्शन आणि चांगलं करण्यासाठीची संधी आमचे सर्वांचे आदरणीय बाळदादा आणि वहिनीसाहेब, त्याचबरोबर ते काम करत असताना त्यातले कोणकोणते बारकावे आपण पाहिले पाहिजेत याचं विशेष मार्गदर्शन करतात आमच्या स्वरूपा राणी दिदी. तुम्हाला सर्वांना प्रथम मी नमस्कार करतो. आणि दादा आम्हाला नेहमीच एक दोन गाणी फरमाईश म्हणून म्हणायला सांगतात. अर्थात ती ऐन वेळेला म्हणायची असतात, त्यामुळं कदाचित आवाज खराब लागण्याची शक्यता आहे. तेवढं मला समजून घ्या, एवढी विनंती. या ठिकाणी सुरुवातीला मी एक अभंग सादर करतोय आणि त्यानंतर एक नाट्यपद मी आणि कुमारी समाना आम्ही दोघं त्यानंतर ते नाट्यपद सादर करणार आहोत. वेदानाही नाही कळला, वेदानाही नाही कळला, अंत पार याचा कानडा राजा
पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा वेदा नाही कळला वेदा नाही कळला अंत पारयाचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा निराकार जो निर्गुण ईश्वर असा प्रगटला असा विठेवर निराकार जो निर्गुण ईश्वर असा प्रगटला कसा विटेवर उभय ठेविले हात कटीवर उभय ठेविले हात कटीवर जणू की कुंडलिकाचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा परब्रह्म हे भक्तासाठी उभे ठाकले भीमे काठी उभा राहिला भाव सावयव उभा राहिला भाव सावयव पुतळा चैतन्याचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा. यानंतर एक नाट्यपद आहे रम्य ही स्वर्गाहून लंका. हे नाट्यपद मी आणि कुमारी समाना या ठिकाणी रम्य ही स्वर्गाहून लंका रम्य ही स्वर्गाहून लंका परी नगरी सुवर्ण कमला परी नगरी पूर्ण दरवळे निळ्या सागरी सुवर्ण कमला सुवर्ण कमला परी नगरी आ आ आ
कमला परी नगरी फुलून दरवळे निळा सागरी त्या कमलावर चंद्र निज करे त्या कमलावर चंद्र निज करे करी तू अभिषेका रम्य ही स्वर्गाहून लंका रम्य ही स्वर्गाहून लंका लक्ष्मी लंका दोघी बहिणी उभय उपजल्या या जलदीतून लक्ष्मी लंका नि सा नि रे रे सा म रे रे सा रे नि सा नि प म प ध नि सा नि प ग म रे सा म रे प म प नि ध नि सा म प नि ध नि सा म प नि ध नि सा लक्ष्मी लंका दोघी भगिनी उभय उपजल्या या जलधीतून उभय उपजल्या या जलधीतून त्या लंकेचे दासी पद तरी त्या लंकेचे दासी पद तरी कमला घेईल का रम्य स्वर्गाहून लंका रम्य स्वर्गाहून लंका स्वर्गाहून लंका स्वर्गाहून लंका थँक्यू. धन्यवाद सर. या ठिकाणी घेऊन काय ढोल पूर्व गणेशानी रे रे गम गम पम पद पद सनी सरे घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण ठुमकट तालली डोल ठुमक ठुमक ठुम तालली डोल वाऱ्याच्या तोलान वाऱ्याच्या तोलान घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन
गरे सानी मेरे रे गम गम पम पद पद सानी सरे एका जनार्दनी जानी नखळे गवळणी एका जनार्दनी जानी एक जनार्दनी जानी एका जनार्दनी जानी नखळे गवळणी घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण